नमस्कार. आज आपण पाहणार आहोत युजर इंटरफेसेस इन ओएस म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टममधील युजर इंटरफेसेस. युजर इंटरफेसेसचे मेनली 2 टाइप्स पडतात. पहिली टाइप म्हणजे कमांड लाईन इंटरफेस आणि दुसरी म्हणजे ग्राफिक युजर इंटरफेस. हे 2 मेन टाइप आहेत युजर इंटरफेसचे. तर आपण पहिल्यांदा पाहूया कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय? तर त्यावरूनच आपण बघूया कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम. तर कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम नेमकं काय असते? कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतं तर युजर इंटरॅक्ट विथ द कॉम्प्युटर बाय टायपिंग कमांड्स युजिंग द कीबोर्ड. म्हणजेच काय युजर जो असतो तो कॉम्प्युटरसोबत कमांड टाइप करून इंटरॅक्शन करतो. तसंच इट हॅज नो ग्राफिक इंटरफेस अँड आयकॉन्स, विंडोज और मेन्यूज. म्हणजे यामध्ये कोणताही आयकॉन, विंडो, मेन्यू म्हणजे कोणताही ग्राफिकल इंटरफेस नसतो. फक्त आणि फक्त टेक्स्ट असतो. आणि त्याचं आउटपुट सुद्धा टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच असतं. म्हणजे द आउटपुट इज डिस्प्लेड इन द टेक्स्ट फॉर्मॅट. इट युजेस लेस मेमरी अँड सीपीयू रिसोर्सेस. त्याला कमीत कमी मेमरी लागते आणि कमीत कमी सीपीयू रिसोर्सेस लागतात. म्हणजे रिसोर्सेस म्हणजेच काय? आपले डिव्हाइसेस जे काही आपल्या कॉम्प्युटरला जोडलेले असतात तेच म्हणजे रिसोर्सेस. मेनली युज्ड बाय प्रोग्रामर्स अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे प्रामुख्याने कोण वापरतात? तर प्रोग्रामर्स वापरतात किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर वापरतात. इट इज फास्ट अँड पॉवरफुल बट रिक्वायर्ड युजर टू रिमेंबर कमांड्स. म्हणजे हा खूप पॉवरफुल आणि फास्ट आहे, पण युजरला कमांड माहीत असल्या पाहिजे तरच याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. तसंच याचे एक्झाम्पल म्हणजे MS-DOS आणि युनिक्स एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता आपण बघूया MS-DOS ऑपरेटिंग सिस्टम. MS-DOS ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट डेस्क ऑपरेटिंग सिस्टम. MS-DOS इज अ कमांड लाईन इंटरफेस बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट. MS-DOS म्हणजे काय? तर MS-DOS ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे जी की मायक्रोसॉफ्ट कंपनीनं बनवली होती. युजर काय करतात या ऑपरेटिंग सिस्टममध्ये सांगितलं तसंच की इंटरॅक्ट विथ द कॉम्प्युटर बाय टायपिंग कमांड्स युजिंग द कीबोर्ड. म्हणजेच कीबोर्डचा यूज करून कमांड टाईप करून इंटरॅक्शन करतात. ही एक सिंगल युजर आणि सिंगल टास्किंग ऑपरेटिंग सिस्टम होती आणि ही सगळं कमीत कमी मेमरी यूज करायची आणि ही जुन्या कॉम्प्युटरसाठी सुटेबल होती. इट इज मेनली युज्ड फॉर फाईल मॅनेजमेंट, प्रोग्राम एक्झिक्युशन अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. म्हणजे ही मेनली यूज कुठं करायची व्हायची तर फाईल मॅनेजमेंटसाठी, प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी. तर त्यानंतर पाहूया युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम काय ते पहिले पाहूया. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा एक कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही कुठे डेव्हलप झाली तर AT&T बेल लॅबोरेटरीमध्ये तयार झाली. युजर परफॉर्म टास्क बाय टायपिंग कमांड्स. युजर काय करतात? टास्क परफॉर्म करण्यासाठी कमांड टाईप करतात. आपण आधीची पाहिली ती MS-DOS ती सिंगल युजर आणि सिंगल टास्किंग ऑपरेटिंग सिस्टम होती. तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम कशी तर मल्टी युजर अँड मल्टी टास्किंग ऑपरेटिंग सिस्टम आहे. इट प्रोव्हाइड्स हाय सिक्युरिटी, स्टेबिलिटी अँड हायरार्चिकल फाईल सिस्टम. म्हणजे ही काय प्रोव्हाइड करते तर हायर सिक्युरिटी, स्टेबिलिटी आणि हायरार्चिकल फाईल सिस्टम. हायरार्चिकल फाईल सिस्टममध्ये म्हणजे आपण विंडोज एक्सप्लोररमध्ये आपण जशा फाईल अशा ठेवलेल्या असतात, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्हमध्ये नंतर फोल्डर म्हणतात, त्यानंतर त्याच्यात फाईल. त्यालाच म्हणतात हायरार्चिकल फाईल सिस्टम. इट इज मेनली युज्ड इन सर्व्हर्स, वर्कस्टेशन अँड एंटरप्राइजेस सिस्टम फॉर इफिशियंट रिसोर्स मॅनेजमेंट. हे फक्त कुठे यूज केलं जातं तर सर्व्हर, वर्कस्टेशन आणि एंटरप्राइजेस सिस्टमसाठी हे यूज केलं जातं. हा आहे त्याचा डिफरन्स. डिफरन्समध्ये आपण एकदा रिकॅप घेऊया. ती MS-DOS कशी आहे तर सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसंच युनिक्स कशी आहे तर मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. MS-DOS कशी सिंगल टास्किंग ऑपरेटिंग सिस्टम आहे तर युनिक्स मल्टी टास्किंग आहे. ही कोणी डेव्हलप केली तर मायक्रोसॉफ्टनं आणि ही AT&T बेल लॅब. मेनली युज्ड फॉर पर्सनल कॉम्प्युटर. पर्सनल कॉम्प्युटरसाठी यूज केली जायची. ही कशासाठी यूज केली जाते तर सर्व्हर आणि वर्कस्टेशनसाठी. ही जरा कमी सिक्युअर आहे, ही हायली सिक्युअर आहे. सपोर्ट बेसिक फाईल मॅनेजमेंट, सपोर्ट ॲडव्हान्स फाईल मॅनेजमेंट अँड रिसोर्स मॅनेजमेंट. इझी फॉर सिम्पल टास्क. सिम्पल टास्कसाठी सोपी आहे आणि ही पॉवरफुल फॉर कॉम्प्लेक्स टास्क. ही कमी मेमरी घेतं, पण युनिक्स डॉस ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा ही कमी मेमरी यूज करतं. सुटेबल फॉर बिगिनर अँड ओल्ड कॉम्प्युटर्स. सुटेबल फॉर प्रोग्रामर्स अँड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. एक्झाम्पल MS-DOS, एक्झाम्पल सोलराइज, AIX, HP UX. त्यानंतर पाहूया आपण GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम. GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम काय आहे तर GUI म्हणजे काय? ग्राफिक युजर इंटरफेस. GUI based operating system allows the user to interact with the computer using icons, windows, menus, buttons and mouse or touchscreen. म्हणजेच काय? GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम युजरला अलाव करते कॉम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी
कशाच्याद्वारे तर आयकॉन्स, विंडोज, मेन्यूज, बटन, माऊस किंवा टच स्क्रीन याच्याद्वारे युजरला इंटरॅक्शन करण्यासाठी मदत करते. इट प्रोव्हाइड्स व्हिज्युअल अँड युजर फ्रेंडली इंटरफेस मेकिंग इट इझी टू परफॉर्म टास्क विदाउट रिमेंबरिंग कमांड्स. कमांड लाईन इंटरफेसमध्ये काय होतं तर युजरला म्हणजे प्रोग्रामरला काय करावं लागायचं तर कमांड रिमेंबर करावं लागायच्या, कमांड पाठ करावं लागायच्या. पण इथं तसं नाही. इथं काय करावं लागतं, इथं तर व्हिज्युअल अँड युजर फ्रेंडली इंटरफेस आहे. त्याच्यामुळे काय होतं तर युजरला काही कमांड पाठ करण्याची गरज नाही किंवा कमांड रिमेंबर करण्याची गरज नाही. तो डायरेक्ट आयकॉनवर क्लिक करून प्रोसेस रन करू शकतो. इट सपोर्ट मल्टीटास्किंग and efficiently manages system resources like CPU, memory, files, and input-output devices. GUI is widely used in computers, laptops, smartphones, and tablets. GUI ऑपरेटिंग सिस्टम ही वाईडली यूज केली जाते कुठे तर कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्समध्ये. त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर विंडोज, लिनक्स, मॅक ओएस, अँड्रॉइड हे सर्व काय आहेत GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहेत. तर आता आपण पाहूया विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ही एक GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट. It provides an easy-to-use interface with icons, windows, menus, and supports multitasking. ही इझी टू यूज इंटरफेस प्रोव्हाइड करणारी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि मल्टीटास्किंगला सपोर्ट सुद्धा करते. इट इज वन ऑफ द मोस्ट वाइडली यूज्ड ऑपरेटिंग सिस्टम फॉर PCs अँड लॅपटॉप्स. ही एक मोस्ट वाइडली यूज्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे जी की PC आणि लॅपटॉपसाठी यूज केली जाते. It includes built-in tools like File Explorer, Control Panel, Task Manager, and Windows Defender. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आधीच काही बिल्ट इन टूल्स आहेत जसे की फाईल एक्सप्लोरर, कंट्रोल पॅनल, टास्क मॅनेजर अँड विंडोज डिफेंडर. त्याचे एक्झाम्पल काय आहेत तर विंडोज XP, विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 11. तर त्यानंतर आता आपण पाहूया लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम कशी आहे तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम ही GUI आणि CLI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि ही कोणी डेव्हलप केली तर लिनस टॉरवाल्ड्स याने 1991 मध्ये म्हणजे 1991 मध्ये तयार केली होती. इट इज ओपन सोर्स मल्टी युजर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ही कोणीही वापरू शकतं, ओपन सोर्स आहे. लिनक्स नोन ॲज हायली सिक्युअर, स्टेबल अँड रिलायबिलिटी. आपल्याला माहिती आहे लिनक्स ही हायली सिक्युअर, स्टेबल आणि रिलायबिलिटीसाठी मानली जाते. इट इज वाइडली युज्ड फॉर सर्व्हर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, सुपर कॉम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ही वाइडली यूज केली जाते कुठे तर सर्व्हर ठिकाणी, क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये, सुपर कॉम्प्युटर्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज केली जाते. एक्झाम्पल काय तर उबंटू, फेडोरा, डेबिन, रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स मिंट. त्यानंतर आता पाहूया मॅक ओएस. मॅक ओएस म्हणजेच काय, मॅकिंटॉस ऑपरेटिंग सिस्टम. कोणाकोणाला माहित होतं याचं मॅक ओएसचं नाव मॅकिंटॉस आहे? जर माहीत होतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मॅकिंटॉस ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा एक GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ही डेव्हलप कोणी केली तर ॲपल या कंपनीने डेव्हलप केली होती. इट इज डिझाइन्ड एक्सक्लुझिव्ह फॉर ॲपल कॉम्प्युटर्स सच ॲज मॅकबुक, iMac अँड मॅक मिनी. ही ऑपरेटिंग सिस्टम फक्त ॲपल कॉम्प्युटर्ससाठी डिझाईन केली गेली. इट प्रोव्हाइड सिम्पल, सिक्युअर अँड हाय परफॉर्मन्स युजर एक्सपिरियन्स. ही ऑपरेटिंग सिस्टम काय प्रोव्हाइड करते तर सिम्पल, सिक्युअर आणि हाय परफॉर्मन्स प्रोव्हाइड करते. It includes built-in apps like Safari browser, Finder, FaceTime, Mail, and App Store. एक्झाम्पल यानंतर आपण पाहूया याचा डिफरन्स. विंडोज, लिनक्स आणि मॅक ओएस. विंडोज ही मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केली तर लिनक्स टॉरवाल्ड्स आणि मॅक ओएस ही ॲपल या कंपनीनं डेव्हलप केली आहे. ही क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि मॅक ओएस सुद्धा क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे. मेनली यूज कुठे केली जाते तर PC आणि लॅपटॉपमध्ये यूज केली जाते. ही सर्व्हर्स, PCs, लॅपटॉप्स अँड सुपर कॉम्प्युटर्समध्ये लिनक्स यूज केली जाते आणि मॅक ओएस फक्त ॲपलच्या डिव्हाइसमध्ये यूज केली जाते. ही इझी फॉर बिगिनर आहे, हिला थोडं टेक्निकल नॉलेज लागतं आणि ही सिम्पल आणि युजर फ्रेंडली आहे. सपोर्ट मोस्ट सॉफ्टवेअर अँड गेम्स. लिमिटेड सपोर्ट फॉर सम कमर्शियल सॉफ्टवेअर. बेस्ट फॉर ॲपल ॲप्लिकेशन्स. पेड लायसन मोस्टली फ्री included with Apple devices. More vulnerable and to viruses. More secure, highly secure. Example: Windows 10, Windows 11. Linux example: Ubuntu, Fedora, Debian, Mac OS, Sonoma, CQA.
तर तुम्हाला समजलं असेल कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय आणि ग्राफिक युजर इंटरफेस म्हणजे काय. तसंच आपण त्याचे एक्झाम्पल आणि डिफरन्ससुद्धा पाहिले आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या एक नवीन टॉपिकसोबत आणि समजून घेऊया सोप्या पद्धतीने आपल्या मराठीत.